माझ्या माहितीप्रमाणे केंद्र सरकारने राज्य सरकारने या संदर्भामधला कडक कायदा करण्याचा जाहीर केलेला आहे। पेपर फुटीच्या संदर्भामध्ये खरं म्हटलं तर आपण काय करतोय की जे कोणी पेपर फोडतायत त्यांच्यावरच कारवाई करतोय। कायद्याचा धाक जर पाहिजे नसेल तर जे लोक या असलेल्या पदावर बसलेले आहेत त्यांच्यावर कारवाई पहिली झाली पाहिजे। आपण जर बघितलं तर MPSCच्या परीक्षेमध्ये जे कोणी सचिव असतील, जे कोणी अधिकारी असतील, या सर्वावर पहिली कारवाई झाली पाहिजे। कारण त्यांचा धाक नसल्यामुळे जे काही तज्ज्ञ असतात त्यातून ते पेपर लीक करतात आणि तो पेपर एकत्र केल्यानंतर तो बाहेर लीक होतो। माझ्या माहितीप्रमाणे त्यामध्ये जर एखादा भाजपचा आमदार किंवा त्यांच्या घरातली कोण असतील तर राज्य सरकारने त्यांना पाठीशी घालू नये, त्यांच्यावर कडक कारवाई करावी। गरिबांच्या असलेल्या या भविष्याला कोण जर अशा प्रकारचा खेळ करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत। जर याच्यात ज्यांची नावं येतील त्यांच्यावर जर कोणी दाबण्याचा किंवा त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याच्यावर सुद्धा आवाज उठवणार आहोत। वडेट्टीवार यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह सत्ताधारी विखे पाटील यांच्यावर आरोप केलेले आहेत। मराठा आरक्षणासंदर्भातले जे ओबीसी प्रमाणपत्र आहेत हे सुप्रिया सुळेंकडे आहेत, विखे पाटलांकडे आहेत, अनेक मराठा नेत्यांकडे असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। वारंवार आपण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असताना देखील सुप्रिया सुळे यांना काँग्रेसकडनं का टार्गेट केलं जातं असा सवाल उपस्थित होतो। माझ्या माहितीप्रमाणे मी आता एवढंच सांगू इच्छितो काँग्रेसच्या लोकांना की मागच्या वेळेला 2014ला अशाच वागण्यामुळे तुम्ही सरकार घालून बसलेला आहात। महाविकास आघाडीच्या असलेल्या एकत्रितपणामध्ये खडा टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये। आम्ही सुद्धा संयमाने आहोत, पण आमच्या नेत्यावर अशा प्रकारचे सातत्याने आणि आमच्या पक्षावर सातत्याने बोलण्याचा प्रयत्न झाला तर नाईलाजाने आम्हाला सुद्धा मग काही उत्तरं द्यावे लागतील। मला वाटतं की आम्ही एकत्र बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि या चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करून महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये गेली पाहिजे असा माझा संदेश आहे। पण तरीसुद्धा जर सातत्याने विजय वडेट्टीवार प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही ना काहीतरी जर स्टेटमेंट करत असतील तर मला वाटतं की ते योग्य नाही। विजय वडेट्टीवार यांची वक्तव्य ही आजची नाही आहेत। खरं तर अनेक दिवसांपासून वारंवार ते राष्ट्रवादीचे नेते असतील म्हणजे महाविकास आघाडीमध्येच कुठेतरी दुसरी माझेल असं कुठेतरी प्रयत्न करतात का असा सवाल उपस्थित होतो। अशी शंका मला तिकडे ज्यावेळेला निवडणुका होतात तेव्हा काँग्रेसचीच काही लोक म्हणतात की काही लोक आपापसामध्ये आपल्या जागा सेव्ह करण्यासाठी तडजोड करतात। आम्ही असं कोणा आरोप करत नाही। मला वाटतं की अशा पद्धतीने आम्ही एकमेकांकडे बोटं दाखवण्यापेक्षा संघर्षातून आपण एकत्र राहिला पाहिजे हा माझं म्हणणं आहे। त्यामुळे कुठेही आपल्यामध्ये कुठले दरी निर्माण होणार नाहीची काळजी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी केली पाहिजे। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा आज राजकीय स्वार्थासाठी दोन समाजामध्ये आश्वासनाची खैरात निवडणुकीच्या अगोदर ज्यांनी दिली त्या आश्वासनाच्या पूर्तता होत नाही याची नाराजगी मनोज जरांगे असतील की ओबीसी नेत्यामध्ये आहे। खरं म्हटलं तर आता मराठा आणि ओबीसीचा वाद हा तेवढ्यापुरता मर्यादित राहिला नाही नेत्यांपुरता, तो आता महायुतीमधल्या नेत्यामध्ये सुद्धा गेलेला आहे आणि त्या दोन नेत्यांच्या वादामध्ये हा सगळा प्रकार घडतो अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे। आता मी काय त्याचं स्पष्टीकरण सविस्तरपणे करणार नाही, परंतु दोन्ही समाजाला दोन पक्षाच्या नेत्यांनी खेळवत ठेवायचं आणि त्यातून राजकीय स्वार्थ साधून घ्यायचा असा जर प्रयत्न होत असेल तर त्यांची नाराजगी प्रत्येकाच्या आता त्याप्रमाणे बाहेर यायला लागलेली आहे। सरकारने कुठेतरी फसवणूक केली जरांगे पाटील यांची आणि आता पुन्हा एकदा त्यामुळेच कुठेतरी जरांगे पाटलांनी ही भूमिका घेतलेली असं वाटतं। मला वाटतं की ज्यावेळेला दोन्ही पक्षाचे ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या मंत्र्यांच्या ऐवजी महायुतीतल्या 2-3 पक्षाचे सर्व प्रमुख नेते एकत्र जातात, मंत्री जातात, चर्चा करतात, मग यामधला अर्थ काय? खरं म्हटलं तर विरोधकांनी सत्ता स्पर्धा करावी, पण आपापसातल्या सत्ता स्पर्धेमध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसेल तर हे दुर्दैवाचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।